माणसाला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास व आस्था असेल तर बंद दरवाजातून सुद्धा मार्ग सापडू शकतो आणि जेव्हा कोणी आपली साथ व हात सोडून देतो तेव्हा नैसर्गिकरित्या आपले बोट पकडणारा तयार होतो व यालाच आयुष्य म्हणतात. नमस्कार, मी छाया आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपला दिवस स्वामींच्या कृपेने आनंदी आणि उत्साहात जाओ. तुम्हाला माहीत असेलच, रांगोळीला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. रांगोळी ही भारतीय संस्कृतीतील मांगल्याचे, स्वागताचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाणारी प्राचीन कला आहे. आपण जी रोज दारासमोर, घरामध्ये, देवासमोर जी रांगोळी काढतो त्यामुळे वाईट शक्ती दूर राहतात, घरात प्रवेश करत नाहीत. तसेच घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आपले मनही प्रसन्न होते आणि ती घरातील वास्तुदोषही कमी करते. रांगोळीमध्ये आपण जे चौकोन, त्रिकोण काढतो, तसेच विविध आकृत्या वगैरे बनवतो व तसेच आपण जे विविध रंग त्यामध्ये घालून सजवतो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि वातावरण चांगले निर्माण होते. रांगोळी काढल्याने मनाला आनंद आणि ताजेतवाने वाटते. थोडक्यात काय म्हणजेच काय तर रांगोळी ही केवळ सजावट नसून ती घरातील पावित्र्य आणि सकारात्मकता टिकवून ठेवणारी एक पवित्र अशी आपली संस्कृती आणि परंपरा आहे. देवपूजा ही आता करून झालेली आहे. दररोज जी आपण नित्यनेमाने पूजा करतो त्यामुळे मनाला शांती मिळते, आपलं मन स्थिर होतं आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आपण जी मनोभावे पूजा करतो त्यामुळे घरातील वातावरण हे सात्विक बनते, भक्तिभावाचे केंद्र निर्माण होते आणि आपल्या रोजच्या जीवनातील संघर्षमय काळात मन शांत राहण्यास मदत होते. रोजची पूजा, दीप लावणे आणि मंत्रोच्चार केल्यामुळे घरात आणि आपल्या मनातही सकारात्मकता वाढून दिवसभरातील ताणही निघून जातो आणि आपल्याला समाधान मिळते. पूजेच्या वेळी देवासमोर एकरूप झाल्याने आपले मनही एकाग्र होते आणि त्यामुळे मनात मनशांती मिळून चंचलता कमी होते. तसेच घरातील वातावरण शुद्ध होते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. आता ही स्वामींची पहा पूजा करून झालेली आहे, आरती वगैरे करून घेतलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. स्वामींची पूजा केल्यामुळे मनाला खूप असा आधार असल्यासारखा वाटतो. तसेच स्वामी आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे आहेत. आपल्याला कशाची भीती नाही असे कायम असे वाटत असते. स्वामींचा एक शब्दच आहे, भिवू नकोस, मी सदैव पाठीशी आहे. तो आठवला म्हणजे सर्व काही अडचणी वगैरे असते तरी त्यावर सोल्युशन हे निघतेच. श्री स्वामी समर्थ. घरही स्वच्छ केलेले आहे पहा. दररोज झाडलोट केल्याने, फरशी पुसल्याने घरात धूळ जमा होत नाही. तसेच स्वयंपाकघर, ओटा स्वच्छ केल्यामुळे किचनमध्ये अस्वच्छता पसरत नाही. तसेच आपण जर वापरलेल्या वस्तू जर लगेचच त्यांच्या ठराविक जागेवर ठेवल्या तर घरात पसारा हा होत नाही आणि आपले घर कायम स्वच्छ राहते आणि सुटसुटीत दिसते. आता मी नाश्त्यासाठी बघा उडदाची डाळ भिजत घातली होती 4-5 तास आणि त्याचे मी उडदाचे वडे बनवून घेतलेले आहेत पहा. मिक्सरला वाटून घेतलेले आहे, मिरची आणि लसूण आणि आल्याचा तुकडा घालून आणि हे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे.
आणि छान असं फेटून उडदाची वडी मी नाश्त्यासाठी तयार केलेले आहेत. आता ही वडी बघा माझी छान असे झालेले आहे. सांबार बरोबर खूप छान लागतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.